गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 28 फेब्रुवारी 2026. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, शनिवार आहे. मी संध्याकाळी आत्ता बीचवर आलेलो आहे. तर म्हणलं तुम्हाला बीच दाखवावा इथला परत. माझं नाव आहे उदय कुर्तकोटी. आत्ता मी हर्णई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. आपली गाठभेट बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी नाही म्हणता येणार, पण मला वाटतं 15-20 दिवस झालेले असतील. 15 दिवस तर नक्कीच झाले असतील. मी मध्ये 10 दिवस गावाला होतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. आणि कालच आलो मी गावावरून. आमच्या गावात भरपूर पालख्या आहेत. पालख्यांचा शेवटच चालू आहे म्हणा. तर हो, ही धावजीची पालखी. तर पालख्यांचा आता शेवट आलेला आहे. ही शेवटचीच पालखी आहे. ही आमच्या इथं देवळात विराजमान होणार आहे आता. त्याच्याकरताही मला लवकर जायलाच पाहिजे. बरं, शेअर मार्केटशी माझा संबंध या 10-12 दिवसामध्ये बऱ्यापैकी तुटलेला होता. मी बघत होतो, तुम्हाला आता एक दाखवतो. हे बघा, हे कधी पाहिलं नव्हतं आपण. आय लव्ह हर्णई. याच्यात लाईट लागलेला आहे, त्याच्यामुळे दिसायला मस्त दिसतंय ते. फार छान दिसतंय. संध्याकाळचा सीनच इथला चांगलाच असतो, काही प्रश्नच नाही. आणि सोन्या चांदीविषयी म्हणाल तर माझा टच आहे, कंटिन्युअस मी टच आहे सोन्या चांदीमध्ये. तर सोन्या चांदीमध्ये काही विशेष घडलेलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगायचं फारसा प्रयत्न केला नाही. आपल्याला फक्त वाट बघायची आहे. सोनं चांदी वर जाणार आहे म्हणजे जाणार आहे. आणि सगळ्या बातम्या फॉर आहेत. आजचीच बातमी आहे की इस्रायलनी इराणवरती हल्ला केलेला आहे, मिसाईलचा हल्ला झालेला आहे. अमेरिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का नाही हे अजून कळलेलं नाही. बरोबर अमेरिकन मार्केट क्लोज झाली शुक्रवारी संध्याकाळी, आणि इकडं क्लोज झाल्याबरोबर इस्रायलनी इराणवरती हल्ला केलेला आहे. म्हणजे ही जुगलबंदी झालेली आहे. US प्रत्यक्ष भाग घेतला असो अगर नसो, US ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या म्हणजे होत्या. तर आपल्याला सोने चांदी वाढायला ही गोष्ट चांगली आहे, जरी जागतिक सर्व दृष्टीने हे योग्य नाही आहे. कारण ही मिडल ईस्टला युद्धाची नांदी तर ठरणार नाही ना, असा हा एक भाग आहे. तर त्याच्यामुळे सोन्या चांदीला जरी जोर येणार असला, आता सोमवारी तुम्ही पाहिलं तर आपले मार्केट उघडताना वरती उघडेल सोन्या चांदीमध्ये. अर्थात उद्या काय घडतंय त्याच्यावरती अवलंबून आहे. उद्याचा एक अख्खा दिवस मध्ये आहे. तर उद्या पण हल्ले होतील, किंवा इराण हा इस्राईलवर प्रतिहल्ले करेल का, किंवा इस्राईल हा अमेरिकेने जर का याच्यामध्ये सक्रिय भाग घेतलेला असेल हल्ल्यांमध्ये, तर कुठल्या तळांवरनं भाग घेतला आहे, म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत यांच्या विमानतळावरून हल्ले केलेले आहेत का, किंवा त्यांच्या देशातून हल्ले आलेले आहेत का, ह्याचा स्टडी करून तो प्रतिहल्ला इराण करण्याची शक्यता आहे. तर परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, अवघड आहे, आणि न सांगता येणारी आहे. पण सोन्या चांदीला झळाळी देणारी परिस्थिती आहे. तर किती वर जातं आता सोनं चांदी हे बघायचं आहे. चीनमध्ये चांदी तर वर गेलेली आहेच आहे, त्यात प्रश्नच नाही आहे. सोनं जरी तितकं वर गेलेलं नसलं तरी चांदी मात्र फिजिकलला चीनमध्ये तुफानी वर गेलेली आहे.
तर त्या दृष्टिकोनातनं आता आपण बघायचं आहे की आपल्याकडे चांदी किती वर जाते. आणि दुसरा एक सोन्या चांदीच्या ETF बाबतीमध्ये आपल्या सेबीनी एक खूप चांगला निर्णय घेतला आहे की 1 एप्रिलपासून सोन्याचा इंडियातल्या ज्या सर्व शहरांमधला जो काही रेट आहे त्याचा एक मीन काढला जाणार. महत्त्वाची जी सगळी शहरं आहेत त्याच्यातल्या ओपन झालेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या रेटचा मीन काढला जाणार आणि तो मीन ही ETFची फ्लोअर प्राईज युनिटची प्राईज म्हणून ती किंमत अद्यारूत धरणार आहेत. त्याच्यामुळे सर्व युनिटला एकच प्राईज लागेल. आणि सोन्या चांदीच्या ETFमध्ये आत्ता जे वेडवाकडं सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, काही ठिकाणी प्रीमियम आहे तर काही ठिकाणी डिस्काउंट आहे. आणि हे वेडवाकडं दिसतं सगळ्या गोष्टी. कुठलेही भाव मॅच होत नाहीत एकमेकांना. कुठले किती वाढतात किती नाही हे कळत नाही. त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं. शिवाय ETFचं मार्केट दुपारी 3:30 वाजता बंद होतं आणि फिजिकल मार्केट किंवा कॉमिक्स आणि लंडन मार्केट हे याच्यावरनं आपलं रात्री 11:50 सोन्या चांदीचं मार्केट बंद होतं फ्युचर ऑप्शन्सचं. तर त्याच्यामुळे जो डिफरन्स पडतो आहे तो डिफरन्स हा ETFला पडणार नाही, तो मारला जाईल डिफरन्स. आणि ETFला आत्ता जे ॲक्च्युअल सोन्याचा भाव आहे म्हणजे कॅशमधला फिजिकल तो आपल्याला ETFमधनं मिळेल. आणि ETF अधिक काय म्हणता येईल त्याला अधिक ताकद येईल. तर हा त्याच्यातला खूप छान भाग आहे. अजून 1 महिनाच आहे. 1 महिन्यात ही सुधारणा घडणार आहे आणि त्यांनी आपल्याला फायदाच होईल. फक्त तोटा एकच आहे की शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता जेव्हा बाजार बंद होतो त्याच्यानंतर मात्र सोमवारपर्यंत काय जे जागतिक घडतं हे घडतंच. शनिवार रविवार विकेंडलाच घडतं. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे आणि तो राहणार. तरी मित्रांनो, धीर धरा, काही काळजी करू नका. सोनं चांदीमध्ये आपल्याला आत्ता काहीच करायचं नाही आणि वाट बघायची आहे. मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चांदी जेव्हा पडत होती तेव्हा थोडी थोडी विकत घ्याय सांगितलेलं होतं. तरी त्या पद्धतीत तुम्ही गेला असाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही सोनं चांदी खरेदी विक्री शेअर्स ETF हे खरेदी विक्री करत असाल तर तुम्हाला तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच निर्णय घ्यायचा आहे. माझ्या सांगण्यावरून नाही. माझं सांगणं चुकू शकतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.